नमस्कार मित्रांनो, आज आपण ब्रॉयलर चिकनबद्दल माहिती पाहणार आहोत. नॉनव्हेज प्रेमींसाठी चिकन हा एक नियमित भाग बनला आहे. शरीराला आवश्यक असलेली प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्याची ताकद मांसाहारामध्ये असते. चिकनमध्ये प्रथिने आणि कॅल्शियमसोबत अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन B6, मॅग्नेशियम यांसारखे शरीराला आवश्यक घटक असतात. त्यामुळे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ चिकन खाण्याचा सल्ला देतात. परंतु बाजारात उपलब्ध होणारे ब्रॉयलर चिकन आरोग्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे का हे तपासणे आवश्यक आहे. या माहितीनंतर तुम्ही ब्रॉयलर चिकन खाताना नक्कीच 10 वेळा विचार कराल. ब्रॉयलर चिकनची वाढ. ब्रॉयलर चिकन म्हणजेच कोंबड्यांची वाढ वेगाने व्हावी यासाठी त्यांच्या आहारात मोठ्या प्रमाणात रसायने आणि अँटीबायोटिक्स वापरली जातात. त्यामुळे अवघ्या 40 दिवसांत त्यांची वाढ होते. कृत्रिम पद्धतीने वाढवलेल्या कोंबड्यांचे मांस आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत असे चिकन वारंवार खाल्ल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. संभाव्य परिणाम. 1. कर्करोगाचा धोका. एका संशोधनानुसार सतत पोल्ट्रीशी संबंधित पदार्थ खाल्ल्याने कर्करोगाचा धोका वाढतो. ब्रॉयलर चिकन उच्च तापमानाला शिजवल्यानंतर हा धोका असल्याचे संशोधनात म्हटले आहे. पुरुषांना या कर्करोगाचा धोका अधिक असतो. हल्ली ग्रिल्ड चिकन आवडीने खाल्ले जाते, परंतु ते सतत खाल्ल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 2. जीवाणू. कोणतेही मांस खाताना ते स्वच्छ असणे खूप महत्त्वाचे आहे, अन्यथा शरीरात धोकादायक जीवाणू प्रवेश करू शकतात. आपल्याकडे बहुतेक पोल्ट्री फार्म आणि चिकन दुकानांमध्ये स्वच्छतेचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे चिकन खाणाऱ्यांना अनेक किरकोळ आजारांना सामोरे जावे लागू शकते. 3. सिगारेटपेक्षाही धोकादायक. हेल्दी फूड C&Dash या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ब्रॉयलर चिकनचा एक लेग पीस 60 सिगारेट इतकाच धोकादायक असू शकतो. चिकन जास्त शिजवल्यामुळे त्यातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते आणि ते आरोग्यासाठी हानिकारक असते, असे संशोधनात म्हटले आहे. 4. चरबी. आपल्या शरीराला चांगल्या चरबीची गरज असते, पण ब्रॉयलर चिकनमध्ये वाईट चरबी जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे सतत ब्रॉयलर चिकन खाणाऱ्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबासारख्या आरोग्याच्या समस्या वाढतात. त्यामुळे ब्रॉयलरऐवजी देशी कोंबड्यांचे मांस खाण्याचा सल्ला दिला जातो. 5. हानिकारक रसायने. ब्रॉयलर कोंबड्यांचे वजन वाढावे यासाठी त्यांना अनेकदा इंजेक्शन्स दिली जातात. त्यामुळे त्यांच्या शरीरात हानिकारक रसायने प्रवेश करतात. हे मांस खाल्ल्यास ती रसायने आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे लठ्ठपणासोबत पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी होणे आणि मुलींमध्ये वयात येण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 6. अँटीबायोटिक्स. ब्रॉयलर चिकनच्या वाढीसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक्स दिली जातात. त्यामुळे आठवड्यातून 3 वेळा ब्रॉयलर चिकन खाणे म्हणजे 3 वेळा अँटीबायोटिक्स इंजेक्शन घेतल्यासारखे असते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 7. पुरुषांवर गंभीर परिणाम. सतत ब्रॉयलर चिकन खाणाऱ्या पुरुषांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. विशेषत प्रजनन क्षमतेवर मोठा परिणाम होतो. शुक्राणूंची ताकद कमी होते आणि नपुंसकत्व येण्याचा धोका असतो. खबरदारी. ब्रॉयलर चिकन खाणे शक्यतो टाळावे. देशी कोंबडीचे मांस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चिकन नेहमी स्वच्छ धुवून आणि चांगले शिजवून खावे.